न म्हणे अचेतन सचेतन भक्ती प्रेम संपूर्ण देणे हनुमंताची अनिरुदन करी स्पंदन वृक्षाड. ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, माता सीता राम मुद्रिकेच्या समोर भाव व्यक्त करतायत. न म्हणे सचेतन अचेतन. रामाचा आहे ना, मग दगड असला तरी पाया पडावं. रामाचा नाही ना, मंत्री असला तरी तोंड बघू नये महाराज. सिद्धांत. कारण जो नाही रामाचा तो काय कामाचा. न म्हणे सचेतन अचेतन. हनुमान वृक्षातून सीतेचा भाव बघताय आणि नाथ महाराज आम्हाला भाव सांगताय. कारण परमार्थात एकच बळ चालतं, त्याचं नाव भाव बळे आकळे. यरवी वेदाच्या बापाला न कळे, तेथील महिमा नेनवे वेदास. अशा प्रकारचे प्रभू आहे आणि त्या प्रभूची मुद्रिका आहे. त्या मुद्रिकेला घालू सेज घरी निद्रा. तिला जणू काही पलंगावर ठेवावं, तिला झोपी घालावं, तिला वारा घालावा आणि तिला प्रेमपूर्ण कथा विचारावे. अशा प्रकारचा सीतेचा भाव बघितल्यानंतर हनुमंताचं अंतःकरण गदगद झालेलं आहे. आणि काय वाटतंय ऐका. आम्ही म्हणवितो भक्त परी प्रेम नाही पोटात. जानकी प्रेमे सद्गतीतही तिसी रघुनाथ तुष्टला. होय, तिसी रघुनाथ तुष्टला. रामचंद्र प्रभू कोणावर कृपा करतात? ज्याच्या अंतःकरणात प्रेम आहे. आणि किती प्रेम पाहिजे माऊली सांगतात, अद्भुत प्रेम भक्ताचे. भक्ताचं प्रेम किती असावं? अद्भुत असावं. हनुमानजी म्हणतात, आम्ही म्हणवितो भक्त लाज वाटी मन तुझा म्हणविता दास. कारण अंतःकरणात प्रेम नाही. हनुमंताचे प्रेम आहे. हनुमानजी तर रामाचं हृदय आहे, परंतु तुलनात्मक दृष्ट्या सीतेचं महत्व विशद करत असताना हनुमानजी भाव व्यक्त करत आहेत. आम्ही असं म्हणतो की आमच्याकडे प्रेम आहे किंवा आम्ही भक्त आहे, परंतु हे प्रेम नाही. दगडाला सुद्धा किंमत द्यावी आणि रामाचं आहे म्हणून त्याला वंदन करावं, हे प्रेम मात्र माझ्याकडे नाही आहे. अशा प्रकारे हनुमानजी व्यक्त करतायत. अचेतने प्रेम पाना हो, हा कोणाशी नाही सद्भाव. ईशी तुष्टला राघवन वंद्य समय समय सर्वासी. वंद्य सर्वासी होय, हिशी तिष्ठला तुष्टला राघव. अज्ञानाच्या भक्तीला देव तिष्ठतो, ज्ञानवंताच्या भक्तीला तुष्ट. दोन्हीत फरक. कारण अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत. आपण देवापुढे जाऊन काहीतरी मागणार. भिकारी आल्यास कोणालाच बरं वाटत नाही. घरी भिकारी यावा वाटतो का मित्र यावा वाटतो? प्रेम करणारा यावा वाटतो. कोणाला हे? तिथं देव सुद्धा अपवाद नाही. हनुमानजी विचार करतायत, अचेतनी प्रेम भाव. दगडावर इतकं प्रेम करावं, पण रामाचं आहे म्हणून त्याच्यावर शिक्का कशाचा आहे? ज्ञानदेवी नाम रामकृष्णी ठसा येणे दस दिशा. होय, सगळीकडे राम कधी दिसेल? राम नामाचा ठसा हृदयात पाहिजे. ज्याच्या हृदयात राम ठसावलेला आहे त्याला हरीची याद असा, हरी दाही दिशा. लंकेत पडलेल्या राम लिहिलेल्या एका मुद्रेवर अफाट प्रेम भरलेलं सीतेचं बघितलं हनुमानजी गहिवर. कधीतरी येवा वाटला पाहिजे. व्यवसाय समान असताना शेजाऱ्यानं बिल्डिंग बांधावी ना आपलं घर पडकं असावं, माणूस जळतं कुठं. थोडक्यात हनुमानजींना हेवा वाटतोय, कारण यांचा व्यवसाय सारखा आहे. व्यवसाय कोणता? दिनरजनी हाची धंदा. राम जोडणं हा तुमचा आमचा व्यवसाय. ज्ञानदेवा जोडी, हरिनामाची जोडी. राम जोडणं हा तुमचा आमचा व्यवसाय. आणि या व्यवसायात सीतेची श्रीमंती एवढी आहे की एका अचेतन असलेल्या मुद्रिकेवरती इतकं प्रेम करत.
माणसं वैतागून चालत्या बोलत्या दिंडीतल्या माणसाला धक्के देतात. महाराज अज्ञानाचा विषय आहे. शेवटी ज्ञानदेवाप्रमाण सर्वागटी पूर्ण म्हणून तर दिंडीत प्रत्येकाला माऊली म्हटलं जातं. पालखीत बसल्यापासून ते प्रत्येकाला माऊलीच म्हणतात, कारण प्रमाण आत्मा आहे आणि प्रेम रामावर आहे आणि ते प्रेम अफाटशी ते दिसत असल्यामुळं हनुमानजींच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे असं सांगतात. सगुण निर्गुण सद्गुरु भक्त जो वंदितो हा होय मुक्त, जो निंदितो त्या नरक प्राप्त वेद शास्त्रार्थ गरजती. वेद शास्त्रार्थ गरजती. माय बाप वेद शास्त्र सांगताय सगुण निर्गुण श्रीराम भक्ती. देवावर ज्ञानानं भक्ती असो की अज्ञानानं असो, भक्ती देवाची करतो हेच ज्ञान आहे. ज्याचा देव राम आहे ना तो ज्ञानी आहे. आणि कितीही ग्रंथ पाठ आहेत, जय श्रीराम म्हणता येत नाही तो अज्ञानीच आहे. मला बरोबर आहे की नाही? कारण ज्ञानदेवाच्या ध्यानात राम असेल, ज्ञानदेवाचा ठसा राम असेल, तर मूर्ख देवाचा काय महाराज? उपदोनी करंटा नेनी अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसे निवोय. रामकृष्ण आवडणं याला ज्ञान म्हणतात. आणि सगुण आणि निर्गुण रामाची कोणतीही वस्तू असो त्याच्यावर प्रेम करणारा ज्ञानी आहे, वंदनीय आहे. आणि त्याची निंदा करणारा मात्र वेद सांगतोय तो अज्ञानी आहे, तो मूर्ख आहे. अशा प्रकारचा एकंदरीत भाव नाथ महाराज व्यक्त करतायत. मुद्रिका देखताची दुष्ट अत्यानंद मामी गोरटी. सीताचा प्रेमे पुसे गोष्टी अवस्था पोटी जे का वर्तते. अवस्था पोटी जे का वर्तती. कारण अंतःकरणात जे काही आहे ते कोणापाशी सांगावं? जो रामाचा आहे त्याच्या. म्हणून आपल्याकडे बोलण्याची सुरुवात रामराम म्हणून केली जाते. बरोबर आहे? ही संस्कृती आहे आपली. ज्याची सुरुवात राम न म्हणता होती त्याला म्हणावा हरिविन जन्म नरकची पैजाना. आणि यमाचा पाहुणा आपण राम राम म्हणणाराची सोयरीक झाल्यास आपण काय म्हणतो? राम राम म्हणतो. आपण मोडलेच बी राम राम म्हणतो. जिवंत असतानाही राम राम म्हणतो, मरताना सुद्धा आणि मेल्यास सुद्धा म्हणतो आमचा राम राम. एवढा राम आपला आत्मा आहे. राम हे सर्वस्व आहे. आणि त्या रामाशी अनुसंधान हे ज्ञान आहे. ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ रामकृष्णी पंथ हे ज्ञान सीतेमध्ये बघितलं. हनुमानजी गदगद झाले महाराज. हनुमानजी भावविवश झाले. कुठे आणि अत्यानंद मानी गोरटी. रामाची फक्त मुद्रिका बघितली, आनंद झाला आणि त्या निर्जीव असलेल्या मुद्रिकेला बोलू लागली. कारण शास्त्र सांगतं रामाचा दगड असेल तर बोलावं आणि रामराम म्हणत नाही. तो माणूस असेल तरी तोंड बघू नये. हे शास्त्राचा सिद्धांत आहे. कुशल असता राम लक्ष्मण माझी कान करती सोडवण. करावया नाही अंगवाना दुर्धर बाण सोनिया. दुर्धर बाण सोनिया. माता सीता त्या मुद्रिकेला विचारू लागली रामायण. कारण ज्याच्यावर राम लिहिलंय त्याला रामायणच विचारावं. जो रामराम म्हणतो त्याला रामायणच विचारावं. हा सिद्धांत आहे महाराज. हे सांगण्यासाठी नाथांचा हा सगळा भाव आहे. हा सगळी उठाठेव कशासाठी? नाथ महाराजांच्या उत्तर काळात लिहिलेला हा परिपक्व दशेतला ग्रंथ आहे. वारकरी संप्रदायातली सर्वात मोठी रचना नाथ महाराजांची. वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ नाथ महाराज आहेत आणि त्यांच्या आयुष्याच्या उत्तर काळातला ग्रंथ रामायण. म्हणजे परिपक्व परमार्थाचं फळ रामायण आहे मायबाप. आणि नाथ महाराज भाव व्यक्त करत आहेत. सीता म्हणते प्रभू रामचंद्र जर कुशल आहेत तर माझी सोडवणूक का करत नाहीत? मला सांग विनंती करतात. सुटलिया श्रीरामाचे बाण सोटून टाकीत समुद्र संपूर्ण. सकुळ निवतून रावण माझी सोडवण कान करी. मायबाप
ज्याचा देवावर अफाट विश्वास आहे ना, तो जातीवंत भक्त. नवग्रहाच्या तोंडावर पाय देणाऱ्या रावणाच्या बंदीत असताना सीता म्हणते, माझ्या रामाचा एक एक बाण समुद्राचं शोषण करेल, ब्रह्मांडाचा नायनाट करेल, इतकी ताकद आहे. आणि एवढी ताकद असताना प्रभू माझी सोडवणूक का करत नाहीत, मला सांग, विनंती करतायत. त्या दोघा विराट टाकली सृष्टी, हे नम सांगाने दुःख कोटी, या लागी सुचली मौन दृष्टी, सज्ञान मोठी तू होशी. सज्ञान मोठी तू होशी. माणसाचं मन आहे महाराज, मनाचा गुणधर्म आहे संकल्प आणि विकल्प. एवढा वेळ केला तू संकल्प की रामाचं सामर्थ्य वर्णन केलं, आणि आता रामचंद्र प्रभूंनी ही जगत सोडलं की काय, प्रभूंनी अवतार कार्य थांबवलं की काय, आणि प्रभू इथून गेले हे तुला सांगणं शक्य होत नाही, म्हणून तू शांत आहेस आणि म्हणून तू मौन धरलेस, तू हुशार आहेस. महाराज, मुद्रिका अचेतन आहे तरी तिला वेडी म्हणत नाही, कारण तिच्यावर राम लिहिलंय. आणि लोक रामायणाला जाणाऱ्याला वेड म्हणतात. निव्वळ येड्याचा बारदाना बरं का. कारण मला सांगा ना, ज्ञानदेव म्हणतो 24 तास राम आवडतो. ज्याला राम आवडतो ते ज्ञानाचं लक्षण आहे. आणि ज्याच्यावर राम लिहिलाय त्या मुद्रिकेला म्हणते, तू शहाणी आहेस म्हणून बोलत नाही. श्रीराम गेला परलोकात, तू मज मुळालीस आता, तो जरी स्वस्त समज सोडविता निशार्धे. प्रभू रामचंद्र परलोकाला गेले, कारण प्रभू जर असते तर एवढा वेळ मला थांबवलं नसतं म्हणत. मग तू मला मूळ घ्यायला आलीस का, अशा प्रकारे भाव व्यक्त करते. मुद्रिका तू सांगे गोष्टी, रावणे माते हरिल्या पाठी. वा वा. दोघे येऊनी पंचवटी, अति संकटी काय केले. अति संकटी काय केले. मुद्रिके, रावणानं माझं अपहरण केल्यानंतर, दोघांनी पंचवटीच्या ठिकाणी आल्यानंतर काय केलं मला जरा सांग. मध देखता पर्णकुटी, दोघे झाले कडे लोट, आत्मशस्त्र घातले कोटी, केले संकटी गळाफा. काय झालं असेल, मी आश्रमाच्या ठिकाणी दिसले नसेल म्हणून दोघांनी कड्यावरून उडी मारून जीव तर दिला नसेल, हातातली शस्त्र तर पोटात घातली नसतील, कारण विकल्प आहे. माणसाचं मन रिकामं मन आणि काय सैतानाचं घर म्हणतात तसं आहे. नको त्या गोष्टी माणसाच्या मनात येत असतात. तशा प्रकारे माता सीता विचार करताय. लोकांना लाजले, दोघे विष घेऊन निमाले, किंवा माझ्या स्वकमूरचे पावले, किंवा विकळ होताची गेले प्राण त्यांचे. होय, जन लोक लज्जे भ्याले. बायको हरवणं हा हसण्याचा विषय असतो. त्या लाजेनं काही जीव तर दिला नसेल, किंवा माझी सोडवणूक करण्यासाठी फिरत फिरत असताना उन्हामध्ये तहान लागून तरळ लागून मूर्छित पडून मेले तर नसतील. अशा प्रकारचा विचार माता करतात. सीता सीता कोंडला, प्राण सांडिले दोघे जणे, ना तरी मागत पाणी, ताना फुटून निमाले. सीता 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 म्हणत आक्रंदून जीव गेला असेल, तहान लागून मेले असतील, तरळ लागून मेले असतील, काय झालं असेल, मन अनेक शंका उपस्थित करताय. माझे दुःख हे दुःखी प्रमाण, आर त्याजीला फळमुळ, दोघा भरोनी तरळ प्राण तात्काळ सांडियला. माझ्या दुःखानं उपोषण तर केलं नसेल, अन्न पाण्याचा त्याग करून त्या ठिकाणी टाळूला जीभ चिटकते महाराज माणसाची. आणि असं होऊन तर जीव गेला नसेल, काय झालं असेल मला सांग. मुद्रिकेला प्रश्न करतायत. पर्वता पठारी प्रचंड धोंडी, दोघी घातली मुळकुंडी, तेथे वळूनी झाली करवंडी, दुःख निर्वंडी निमाले. पर्वताच्या उंच कड्यावरती दगडावर मूर्छित पडले असतील आणि देह वाळून गेले असतील उन्हानं.
काय झालं असेल मला कळत नाही, विचार करते. विजय मूर्छित पडिले की मृत ते फाडिले किंवा सिंह भांडुरी केले की रगडिले वनगजी. विजनी मूर्छित पडिले, लोक नसलेल्या ठिकाणी मूर्छित पडले असतील, वाळून गेले असतील, वाघा खोल्या कुत्र्यांनी खाल्ले. मनात काही येत नाही माणसाच्या, मन येते अनंत बाजूनं. अर्धा तास जर घरी येणाऱ्या माणसाला उशीर झाला ना, माणसाच्या मनात काही विचार येतो. बरोबर आहे. या वारीत जर एखादा माणूस चुकला, होय गजू, येईपर्यंत माणसाचं मन बसत नाही. आताच आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तिथं नाव लिहिण्याच्या आधी कोण आलेत. जाता जाता आवाज आला, मला रामायणाची सेवा करायची. बरं झालं, तिकडला वेळ इकडे गेला. भगवंताची इच्छा असते, मनामध्ये अनेक विचार येत असतात असं सांगताय. किंवा गिळले मत्स्य सुरासी की बुडाले असते सागरी, अथवा निगता राहिले विवरित रसित गरिया भक्षिले. विवरात राहिले असतील तर तरस्तगरांनी खाल्ले असतील, सागरात उडी मारून माशा मगरींनी खाल्ला असेल. काय झालं असेल मला सुचत नाही. ते होता महावीरांनी धडे शिवव्याघ्र काय बापुडे, शार्दूळ फळतीत या पुढे केले पुण्य रावणे. बर, सिंह वाघ कोले रामा पुढे येतील का? रामचंद्र प्रभू नरपंचानन आहेत. प्रभूच्या पुढे सिंह सुद्धा पळून जाईल. परंतु रावणानं काहीतरी लबाडी केली असेल, कारण तो रावण आहे. काय काय केलं असेल, रावणाचं चरित्र या शंकेतून स्पष्ट होतं. ऐका. रावणे छळून केला घात, स्नान तर्प संपादिता, अथवा फळमूळ भक्षिता दोघे निद्रस्ता मारिले. रावणानं छळन केलं असेल, फळमूळ खात असताना किंवा झोपल्या ठिकाणी डोक्यात धोंडा घातला असेल. रावण म्हणजे आताचं पाकिस्तान. काय करू शकत, नको ते करू शकतं. आणि अचानक डोक्यात धोंडा घालण्याचा स्वभाव म्हणजे रावण. त्यानं काहीतरी केलं असेल, विचार करतात. देखता श्रीरामाचा बाण, रावे भय पलय मान, श्रीराम नित्य सावधान, त्याची छळन चालेना. पुन्हा विचार करू लागली. माय म्हणले रावणाची हिंमत रामाकडे यायची. रामाचा बाण बघितला, रावण कुत्र्यासारखा पळत होता. राम येण्याच्या आधी तर मामा मरायला पाठवला आणि आपण माघारी सीता घेऊन पळाला. तो पळपुटा रावण रामाच्या पुढे येत नाही आणि डोक्यात धोंडा घालायला राम आपल्यासारखं पुरत नाही. रामाला निद्रा लागल्या जग जिवंत राहील का? अख्ख्या ब्रह्मांडाचा मालक असणारे, सर्वथा सावध असणारे प्रभू आहेत असा विचार करतात. विश्वामित्र प्रग प्रती, श्रीराम सावधा हो रात्री, सुभावच्या चरणवृत्ती त्याची रघुपती मारिले. प्रभू रामचंद्र अखंड सावध आहेत महाराज. बालदशेमध्ये विश्वामित्राचा यज्ञ करत असताना 6व्या दिवशी सुभाऊ येत होता. रात्री मांस टाकायचं, हाड टाकायची, रक्त टाकायचं. सुबाहून हाहान हुहू करेपर्यंत बाण लागला. सुबाहू मेला, मारीच उडवला, उडावलेला मारीच आता खपवला म्हणे. आणि एवढं सामर्थ्य असणारे राम, त्या ठिकाणी त्यांना राक्षस छळ करू शकत नाहीत असं सांगतात. छळावया सुंदरपण सुपर्णकाली आपण, तिचे केले विटा मरण चले छळन रामाशी. रामाला छळन चालत नाही महाराज. का? छळन करण्यासाठी नकटीनं वेश धरला सुंदर, आणि सुंदर वेश धरून रावणाची बहीण शूर्पणखा छळायला आले. तिचं काय केलं? माझे दुःख सुख जाना, सवे राम सोडिला प्राणा, ये रवी निवटोनी रावणा, माझी सोडवण येता की. माझ्या दुःखानं जीव सोडला, कारण राम जर जिवंत असते तर रावण आजपर्यंत मेला असता. अशा प्रकारचा रामचंद्र प्रभूंवरचा विश्वास किती आहे. राम आहेत तर रावण नाहीच, श्रद्धा आहे सीतेची. आणि या श्रद्धेनं रावण मारला गेला. महाराज, अरे रावण का वंश मिटेगा जब तक सीता कल्याण. सीतेचं सामर्थ्य आहे रावण मारण्याचं. असं श्रीराम भक्त दुर्धर शरण, निवडकुणे दुष्ट निशाचर,
सोसुनी महासागर नरवानर येती की. श्रीराम भात्यामध्ये दुर्धर बाण आहेत. साधी बाण आहेत का? सोसोनिया सागर, समुद्राला आटवून पलीकडे येण्याची ताकद प्रभूमध्ये आहे. वर्षणी बाण जाळी लंकेशी करून या होई, रावण निर्दोळून समूळ जनक बाळी सोडविता. वर्षोनिया बाण जाळीन करोनी लंकेची होळी. आपल्याकडे आपला धर्मच आहे लंका जाळायची, बरोबर आहे. आणि हा लंका आपण वर्षातून एकदा अलंकेत येतो आणि वर्षभर लंका जाळणाऱ्याच्या गावात राहतो. गाव कोणाचं आहे? प्रत्येक गाव कोणाचं आहे? हनुमंताचं आहे. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची दाढी जाळतो, एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. असो, विषय असा आहे, राक्षसांना मारणारे प्रभू रामचंद्र आहेत असं सांगतो. विरोधेला वित्ताची हात एकाची मान केला घात, श्रीराम असताची व्यची तलंकनात निर्दळीला. विराधानं नुसता हात लावला, रामचंद्र प्रभूंनी एका बाणात घात केला, एवढे बलवान आहे. 14 सहस्र राक्षी जगन श्रीरामाला खरदूषण, त्याशी मारिता रावण अर्धक्षण. 14,000 राक्षस खरदूषण त्रिशरा मारणाऱ्या रामाला रावण जड नाही असा विचार करते. श्रीराम सहजदासी रावणे हरिता श्रियासी, ज्ञानस्थ शास्त्र झाले संन्यासी वनवासी विचारी. काय झालं असेल? संन्यास तर घेतला नसेल. संन्यासाची स्वभावता धरू नये देहाची ममता, करू नये श्रेयाच्या चिंता तुटली कथा धावण्याची. संन्यासाचा धर्म आहे करू नये स्त्रियेची चिंता. दुपारच्या जेवणाची सकाळी चिंता करतो तो संन्यासी नाही. काय? जो पोटाची चिंता करतो तो संन्यासी नाहीच, मला शास्त्र सांगतं. आणि बायकोची चिंता राम करतील का जर संन्यास घेतला तर? विचार करतायत. संन्यास धर्म स्वभावता भ्यान दिले भूता, आता वधून लंकनाथा कुंडलिया कथा लंकेची. संन्यासाचा धर्म आहे अभयदान दिदले भूतान. मग रावणाला राम मारणार नाही विचार करताय. आत्मानिका हे गुज श्रीरामात्मा राम सहज, रावणे हरिताची भाज समाधिस्थ ते प्रवेशला. थोड्या अवघड वेळ लागतो बरं का. तुमचा हरिपाठ असेल पटपट घेऊ का? रामचंद्र प्रभू समाधीत गेले असतील असा विचार करत आहे. समाधी सुखे संभवता कैसा राम कैची सीता, रावणे हरली माझी कांता ही रघुनाथ नाठवे. समाधीत प्रभू गेले असतील आणि समाधीचा स्वभाव आहे स्वतःचा विसर पडला पाहिजे. समाधी हरिसी समसुखे वेद न साधेल जाण द्वेत बुद्धी. जिथं दोन नाहीत तिथं बायको कुठली, रावण कुठला, शत्रू कोण आणि मित्र कोण? होय, अशा प्रकारच्या स्थितीवर प्रभू त्याच स्थितीतले आहेत. त्यांचं चिंतन केलं तर ती स्थिती मिळते आणि या स्थितीचा मालक ते आहे. मग ते स्वभावात समाधीत आहे आणि त्यांनी जर ती अवस्था धारण केली तर माझं काय विचार करत आहे? समाधी सुख संपन्न मित्ते प्रपंचाचे भान, मित्ते श्रीराम रावण धावणे कोण येते धावे. होय, समाधी सुखे सुख संपन्न. संसारात माणूस सुखी असतो, सुख संपन्न नसतो. सुखी आणि सुख संपन्न यातला फरक. सुखानं पूर्ण भरणे याचा अर्थ पुन्हा दुःख न येणे म्हणजे संपन्न. आणि सुखशानंतरम दुःख, दुःखशानंतरम सुख, याला म्हणावं संसार. आपण कधी कधी सुखी, कधी कधी दुःखी असतो, परंतु समाधीत गेलेला व्यक्ती समाधी सुख संपन्न असतो. आणि रामचंद्र प्रभू जर सुखानं सुख संपन्न झाले तर कैचा राम कैची सीता. संबंधच सुटला, जगाचा संबंध सुटला की प्रभू अवस्थेत गेल्यानंतर माझं कसं विचार करतायत? मुद्रिके सत्य सांग मज पाशी, श्रीराम तरी झाला संन्यासी, आत्मसमाधीचे जशी किंवा देहाची त्यागी रे. मुद्रिके मला सांग,
राम समाधीत गेले का क्षेत्र संन्यासी झाले का देह सोडला? कारण काय मला सांग. मुद्रिके मौनाचे लक्षण निमाने श्रीराम लक्ष्मण हेची तुझे मौन वचन अति सावधान निज मोने. अति सावधान निज बोले. पण तू बोलत नाहीस, तू हुशार आहेस. कारण मोठी माणसं चुकीच्या गोष्टी सांगत नसतात. अशा प्रकारचा भाव सीतेच्या माध्यमातून मुद्रिकेबद्दल व्यक्त केला जातो. बोलणे ज्याच्या ठाई त्याची ज्ञान मर्यादा नाही. वा. ते वर्तते तुझ्या ठाई वा नुकाई गुण तुझे. कारण मौन ही भगवंताची विभूती आहे बरं. मौन ही भगवंताची विभूती आहे. जो कमी बोलतो ना तो ज्ञानी असतो. जास्तीत जास्त हे सूत्र लागू होतं, 99% लागू होतं. आणि जो बडबड करतो मी ज्ञानी आहे ते दाखवण्याचा 24 तास प्रयत्न करतो, वास्तविक तो ज्ञानी नसतो. म्हणून न बोलणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. आणि बोलावं तर हरी बोलावं, नाहीतर आबोल. हरी बोला नाही तरी आबोला हे ज्ञानाचं जगणं आहे. आणि तू ज्ञानी आहे कारण तुझ्यावर शिक्का रामाचा आहे असं सीता बोलते. माझी मस्ती वाम भागी तू वर्तसी दक्षिणांगी. श्रीरामाची अंग संगी तू स्वर्ग ही सर्वज्ञ. माय बाप कोणाशी नातं जोडावं? राम राम म्हणतो रामाचं आहे त्याच्यास. ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे. मुद्रिकेवर राम लिहिलं, तिच्याशी सोयरी केली सीतेनं. म्हणू लागली तू माझी सख्खी बहीण आहेस. का? मी डाव्या बाजूला असते पण तू उजव्या हातात घातलेलं असतं मुद्रिकेला. असं नातं जोडू लागली. सद्गुरु अंगीचे अचेतन नित्य न मानिसी सीता सज्ञान. तिचे न कळा करीची हेळन उपक्षण न करीची. मुद्रिकेला प्रश्न विचारला, उत्तर दिलं नाही म्हणून तिला बोलता येत नाही म्हणली का? आणि बोलत नाही तरी ती मुकी आहे म्हणली का? कारण रामाची आहे. काय हे केले? अहो ज्याच्यावर राम लिहिले तू काही करू शकतो. दगडावर लिहिलं तर बुडला नाही. राम कोणावर लिहिलं? दगडावर लिहिलं तर दगड बुडत नाहीत. आणि ज्या मुद्रिकेवर आहे, मुद्रा नाम शिक्का, बरोबर आहे. मुद्रा म्हणजे आपली भारताची राजमुद्रा काय आहे? सत्यमेव जयते. सत्य म्हणजे श्रीराम. जय श्रीराम ही भारताचा स्टॅम्प आहे. मला जय श्रीरामला उत्तर आलं की समजावं भारतातला आहे. मारक्या बैलासारखं बघू लागला तर समजावं. हे बघा, शेवटी राम से राष्ट्र. आपली मूळ संकल्पना कोणती आहे? भारत जो आधारलेला आहे तो राम या संकल्पनेवर आधारित आहे. आणि त्या संकल्पनेला अनुकूल सीता बोलतेय. मुद्रिकेची हेळना करत नाही, मुद्रिकेला सन्मान देतेय. तू श्रेष्ठ आहेस म्हणून बोलत नाहीस असाच तर्क काढतो. श्रीराम मुद्रा चेतन तिचे देवणी अति सन्मान. मुद्रू मंजूळ विनवून काय आपण पुसतसे. मृदू मंजूळ भाषेत बोलते, तिसी देवणी सन्मान. म्हणून आपल्याकडे धर्म आहे मला. राम राम म्हणणारे आणि रामकृष्ण हरीवर कीर्तन करणाऱ्यांनाच स्वागत केलं जातं. बाकी कोणाचं करतात? प्रत्येक जण पाया पडायला कोणाच्या येतो? राम सांगेल त्याच्या. कारण हे शास्त्र आहे. सीता रामाच्या मुद्रिकेला सन्मान देते असं सांगतात. कैसनी चालवली वाट कैसनी उलंगला घाट. समुद्र तरुणी दुस्तर मोठा कैसनी परत आलीस. माय कशी आलीस? सोपं नाही. कुठं महाराष्ट्रातली पंचवटी, कुठं श्रीलंकेतला अशोकवन आणि एक मुद्रिका तेवढ्या लांब जाते. तू कशी आलीस? एवढे मोठा समुद्र, एवढी मोठी डोंगर कशी ओलांडलेस? विचार कर. माझं बोखावया येत तुझं काय धाडिले श्री रघुनाथे. ऐशी बोलताची ते पडे मूर्छित जानकी. माझं संभव गावया येथे मला समजून सांगण्यासाठी. कारण देव आपल्याला अस्वस्थ करण्यासाठी संत पाठवतो. संत समाजाला अस्वस्थ करतात.
आणि संतांमुळे समाज सत्संगाला लागतो. सत्संगे धरा सदर होते वागविते निरंतर. सांडोनी कठीणत्व प्रकार मृदू अरुवार स्मय झाले. आणि माऊली निघाल्याबरोबर वाटेतली सगळी तयारी स्वागताचीच आहे ना. हा सत्संगाचा पृथ्वीवर असलेला प्रभाव आहे आणि या प्रभावानं समाज सुखी जगत असतो. आणि तू संत आहेस अशा प्रकारचा सन्मान मुद्रिकेला जातो. सीता पडताची मूर्छित हनुमान झाला संशकित. श्रीराम विरह अति संतप्त प्राण निश्चित त्यागिला. सीता मूर्छित पडली मला धाडकन. कारण राम बोलत नसेल आणि संत बोलत नसतील तर जगण्याला अर्थ नाही. हे बघा, एक तर राम बोलावा नाही तर राम राम म्हणणारा न बोलावा. हे दोन बोलत नसतील तर जगून फायदा. सीता मूर्छित पडली आणि मूर्छित पडल्यानंतर सीता निश्चितच प्राण त्यागेल. हे सीतेची अवस्था बघितली आणि हनुमानजी विचार करत आहेत. आखी लंका जाळली तर तिळभर शंका न करणारा हनुमान. कारण चिंता अख्खं गाव जाळावं का? खचाखच जिवंत माणसांनी भरलेलं गाव जाळावं का? जाळू नये. पण तुकाराम महाराज म्हणले जाळी येली लंका. कारण रामराम म्हणत नाही तर रामाचा विरोध करतात. त्या जाळण्याला धन्यवाद देणारा वारकरी संप्रदाय आहे. त्यामुळं गाजर गवत शेतातलं काढलं म्हणून शेतकऱ्याला पाप केलं म्हणायचं. कारण ते काढणं हा धंदा आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. काय बीज वाढवावे नाम प्रभु रामचंद्र भगवान की असं म्हणणारी सीता मूर्छित पडली. हनुमान चिंतेत पडले. देखता श्रीराम मुद्रेशी श्रीराम निमाला वनवासी. धरुणी हा निश्चय अशी मानसी निज देहाशी त्यागिला. मुद्रिकेला बघून निश्चित राम मेले असं वाटेल आणि सीता देह त्यागेल विचार माता करतात. देह त्यागिताची सीता श्रीराम म्हणे हनुमंता. समुद्र उल्लंघन तत्व तकावण्या अर्थ साधिले. शेवटी जन्माचा उद्देश काय? आपला तो एकच. आणि देव सीतेला सुखी सुरक्षित आणल्यास माझा होणार आहे का सीता माझ्या हाताने मेल्यास होणार आहे? विचार एवढाच करावा, मी ही कृती केल्यानंतर देव माझ्या जवळ येईल का लांब येईल? असा विचार करणारा समाज जर निर्माण झाला तर मुंगी सुद्धा मरणार नाही. लक्षात घ्या. अवघेची त्रिलोक्य आनंदाची आता शरणी जगन्नाथा चित्त ठेले. हनुमंताचं चित्त रामात आहे. हनुमानजी विचार करतात सीता जर मेली तर प्रभू मला विचारतील, हनुमंता मोठेपणा दाखवायला उडी मारला होतस का? बरोबर आहे ना? कारण आपलं भजन बाराने तर मोठेपणा दाखवायला आपलं म्हणजे एकंदरीत जो दर्शनी भाग सुरुवात झालेला आहे. दाखवणं माझं नाव टाकलं नाही वगैरे. नाव फक्त रामाचं असावं मग मजा आपली असते. आपलं नाव टाकायचा विचार केला यमाच्या पुढे आपली सजा असते. विचार केला पाहिजे. मजारी अलंक्यात नासिता नरगुणाथ. वडवला अनर्थ ते हनुमंत महादुःखी. हनुमानजी दुःखी झाले. मी लंकेत आलो माझ्यावर अनर्थ उडवला ना सीता रघुनाथ. बाबा गेला दसम्या गेले असं होईल विचार करतात. सीता पडताची मूर्छा पण हनुमंत म्हणे अति उद्विग्न. हृदय समरता श्री रघुनंदन बुद्धी निर्विघ्न आठवली. अध्याय पूर्ण करतात का सोडतात? पूर्ण करायचंय का? वाचून घेतलं एवढी एक सांग. कारण हरिपाठाचं तुमचं हनुमानजींनी विचार केला. एवढी घ्यायची सगळी तुम्ही सांगा. हनुमानजींनी विचार केला आणि हनुमानजी मूर्छित पडले. का? राम भक्ताला आपल्या पासून जर क्षती होत असेल तर आपण जगून फायदा नाही. नामामणी तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग. विचार केला मूर्छित पडले. सीता भवय सावधान आता करू श्रीराम कीर्तन.
म्हणून राम कथा गायन करी आपण मारुती. हनुमंतानं विचार केला, सीता भक्ती भक्ती सावध करायची असेल तर कथा रामाची लावावी लागते. सुरू केली. कौशल्य गर्भवती दशरथी श्री रघुनाथ ब्रह्ममूर्तिमंत सूर्यवंशी अवतरला. कौशल्याच्या गर्भातीत असणारे सूर्यवंशात प्रभू रामचंद्राचा अवतार. श्रीराम प्रब्रह्म सीता प्रकृती श्रीराम चैतन्य सीता चित्ती श्रीराम धैर्य सीता निर्गुणती श्रीराम अन्याय अवतारला. सीता तृतीय आहे, श्रीराम धैर्य आहे, राम चैतन्य आहे, सीता चित्शक्ती आहे. तसा दोघांचा अवतार. रामाचारिता श्री गुरु पितृत्याज्ञा विक्रिता ब्राह्मणाचा निज भक्ता सूर्य सहर्ता श्रीराम. श्रीराम चित्शक्ती सीता धैर्य ही झाले ना. श्रीरामाचे आचरित ही झाली का. गुरु पित्र आज्ञे विकृत. रामाचं जीवन अख्खं चरित्र सांगितलं एका ओवीत. गुरु आणि वडील यांच्या आज्ञेला देह विकून टाकलेला आहे आणि ब्राह्मणाचे प्रभू भक्त आहेत असं सांगतात. काही वरदे दशरथ श्रीराम धाडीला दंड कारण्यात सीता लक्ष्मण समवेत निजे रघुनाथ वनवास. रामचंद्र प्रभू लक्ष्मणा सहित सीते सहित कौशल्याच्या वरदामुळं दशरथ आज्ञेनं निघाले. वनवासा गंगा तटी वस्ती पंचवटी श्रीराम राहिला जगजटी सीता गोरटी दंडकारण्यामध्ये पंचवटीच्या ठिकाणी माता सीतेसह प्रभू रहिवास करतात. दंडकारण्य करिता छळण ते जाणून श्रीराम संज्ञान तिचे घेऊन या नाक का नाही तो मोडी सोडी. शूर्पणखेनं छळण केलं, प्रभूनं ओळखलं रावणाची बहीण आहे मग तिचं नाक कापलं असं सांगतात. तिचे कैवारी दारुणा ती श्रीरामार्य खरं दूषण श्रीराम घेऊन जनस्थान दिले दान ब्रह्मणाशी. तिच्या कैवार घ्यायला खरं दूषण त्रिशरा 14,000 राक्षस आले, मारले, ब्राह्मणांना जनस्थान दिलं, त्याचं महाराष्ट्र झालं म्हणून संताची भूमी. मृग कंचुकी लोभता मृग पाठी धाडीला श्री रघुनाथा छेडून दवडीला स्वामित्र हरिचिता रावणे. आणि मृग कंचुकीची अपेक्षा केली माता सीतेनं प्रभूला पाठवलं, रावणानं सीतेचं अपहरण केलं. हनुमानजी बोलतात श्रीराम आणि लक्ष्मण करिता सीता गवेषण जटाव रावणे रण दोघे जण ते आले. सीतेचं गवेषण करत असताना प्रभू रामचंद्र वनात परिभ्रमण करत असताना रथपात छत्रपात पक्ष्या गांजला लंकणात जटाव रावणे पडला ते लग्नात. राजा रावणाचा रथ मोडला, छत्र मोडलं, इतका त्रास एका जटायू दिला रावणाला असं सांगतात. श्रीराम कृपाळू परिपूर्ण करून जटाऊ धरण कबंध मारून गाणं आले आपण किसकिलेशी. जात गिदाडाची होती पण मिळवला राम आणि रामाच्या मंडीवर जीव दिला हा अधिकार जटायूचा आहे. श्रीरामने वाळीशी राजे दिले सुग्रीवासी युवराज अंगदाची व नवराची. वाळी सुग्रीवाचं भांडण होतं. सुग्रीव प्रभूला शरण आला, वाळी मारला, त्याला राज्य दिलं, युवराजच्या अंगदाला दिला असं बोलतात. तुझी सुतीशी निवृत्ते श्रीराम पाठविले माते तुझे भेटीला किव्रते श्रीरामनाथे धरी. प्रभू रामचंद्रांनी तुझ्या भेटीकडे आम्हाला पाठवलं. तुझ्या भेटीसाठी अनेक व्रत प्रभूंनी धारण केलेले आहेत. शिळा बांधुनी सागरी पुत्र प्रधान निशाचारी येण्याची आवधोनी दशाची सीता सुंदर. प्रभूंनी व्रत धरलेला आहे. समुद्रावरती शिळा बांधून समुद्र बांधून रावण निपुत्रिक करून रावणाचं बी बुडवण्याचं व्रत प्रभूंनी धारण केलेलं आहे. विश्वास तुला मानी वाढणारा म्हणून पुन्हा आणली मुद्रा सांडून दुःख निद्रा भेटी कपिंद्रा रामदूता. विश्वास ठेवण्यासाठी मुद्रा आणली आणि आताही विश्वास ठेवायचा असेल बोलण्याची सुरुवात जय श्रीराम पासून पाहिजे तर विश्वास ठेवावा. कारण राम म्हणतो तो संताची पायी राम म्हणत नाही. त्याचा विश्वास करणं म्हणजे स्वतःला नरकात घालून घेणं असं शास्त्र सांगतं. ऐकोनी श्रीरामचरित्र सीता झाली सावचित्त कनाथ अनुवाद वृक्षाता ती स्मृत जान. सीता आश्चर्य करते, कथा वृक्ष सांगतोय, विचार करतात. कृपेने केवळ श्री रघुनाथ मज आत्मसावया येथ वृक्ष कथा अनुवाद तारा निश्चित श्रीराम. राम कृपेनं कवळाय महाराज आलं लंकेत. जिथं राम म्हणलं तर फाशी दिली जाते त्या गावात रामायण सुरू झालं. सीता विचार करते. वृक्षाशी पुषे करुणी नमन कोण करीतो श्रीराम कीर्तन त्याचे पाहिले निवदन लोटांगण त्याशी वृक्षाला लोटांगण घालू लागली. कोण कीर्तन करतोय त्याचं मुख मला पाहायचंय विनंती करतात. त्याची श्रीराम कथेची शेली त्याच्या चरणाची धुळी मी मंदिर सुख
चमेळी मुखमध्ये वळी दाखावे. ज्याला रामकथेची शैली रामायण सांगतो. आपल्याकडे 2 ग्रंथ, रामायण आणि भागवत. कीर्तनात जय जय राम कंबर बांधून करायचं, याच्यासाठी धोतर पिटू नये म्हणून, दुसरं काही कारण. नाचू नाचू भगवंताच्या गुणाचं वर्णन करावं, नाचू कीर्तनाचे रंगी, आणि ते कीर्तन करणारा कोण आहे त्याच्या पाया पडावं हे शास्त्र आहे. म्हणून सीता माता म्हणतात त्याच्या चरणाची धूळ वंदन करणं हे माझं भाग्य समजेल त्यानं मुक्ता. ज्याच्या मुखी श्रीराम कीर्तन त्याचे मदते करता वदन परम सुख समाधान कृपा करुणी भेटावे. त्यांनी मला मुख दाखवावं, कृपा करून जे रामायण सांगतात असं माता बोलतात. सीता प्रेमे निज चित्त परम प्रमुक्त कंठाती भावार्थ तेने पुन्हा मुद्रिका लिहित कृपावंत भेटावे. कृपावंता भेटावे, ज्यांनी कृपेनं मुद्रिका आणली त्यांनी भेटावं. ऐकून सीतेचे वचन हनुमंत सवे उतरण सीतेशी घाली लोटांगण मस्तक चरण वंदी. हनुमानजी उतरले, माता सीतेला लोटांगण घालतात. देखून या दृष्टी सीतेशी हनुमंत निकट भेटी हनुमंताशी हर्षे पोटी आनंद सृष्टी सनमाये. महाराज सीता बघितली, एवढा आनंद झाला मावतच नव्हतं. 100 वेळा लंका पालती केली जिला बघण्यासाठी, ती दिसली, आणि जिला शोधल्यानंतर देव सुखी होणार आहे ती दिसली, आनंदच मावत नाही उड्या मारतात. महानिधीचा लाभ झाला श्रातीचा कुळदके प्रक्षिला की कळीकाळ जिंकोनी ठेला ते पाड झाला हनुमंता. कळीकाळ जिंकला असावा, अख्खं ब्रह्मांड जिंकलं की काय, एवढा आनंद झाला कारण ब्रह्मांडाचा बाप आपला केले. हर्षाची वेळ गडबडा पायावरी लोळे आनंद अश्रू स्रवती डोळे सुख कल्लोळे ना. तेने हर्षाची निमिळेन गडबडा पायावरी आनंदच मावत नव्हता. नुसतं माऊलींच्या सोबत 105 वर्षाची म्हातारी माणसं नाचतात, कारण सत्संगाची रामकृष्ण हरीची एवढी ताकद आहे. त्या रामाचं काम केलं होतं, सीता माता भेटली होती, आनंदच मावत नव्हता असं सांगतात. धाव धावणी पाया पडे सर्गत कंठस्थ प्रेमे रडे उच्च नाचवणी पुढे हारच्या उड्या वाढणार. धाव धावणी पाया पडे, उडी मारायची आणि पाया पडायचं, उडी मारायची पाया पडायचं, गदगद अंतःकरण व्हायचं, डोळ्यातून आनंद अश्रू यायचे. महाराज काय देवानं कृपा केली आहे, भगवंताच्या कार्याचा भाग बनलोय आणि हे काम केलंय म्हणून तर त्याचं गावोगाव मंदिर आहे. येथे सापडली सीता कार्यसिद्धी शरण गुणाता येत आले हनुमंता उल्हास सत्ता उन्मत्त. नाचू लागला, इथे सापडली सीता, या पठ्ठ्याला सीता सापडली आहे, रामाचं कार्य झालंय आणि नाव आपलं झालंय. म्हणी ना गेले पण ते सत्य आहे ना. नाचू लागला. सीता विचारिता हृदयात हा मनवित रामदूता श्रीराम शिकायचा हनुमंत वृत्तवृत्तांत बीजाने. ताक दूध पडलं की ताक फुकून प्याव. ब्राह्मणाच्या वेशात आला होता रावण, वाटला देव बाप्पा निघाला रावण. आताही म्हणली नाचालय पण कोण आहे विचार करते. श्रीराम लक्ष्मण दोघे वेळ त्या सवे नाही नर वानर कैचे नेनो हे वानर नाना विकार करिता ते. रामासोबत माणूसही नव्हता, वानरही नव्हतं. हे वानर तर नुसतं टुन्नुक 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 उड्या मारायला म्हणले, कसा विश्वास ठेवावा विचार करताय. हा तरी रावण निश्चय पहिला होऊन आला संन्यासी आला शवनर्वेशी आळवैशेशी विश्वास कैसा. महाराज लक्ष्मणाची एकदाच रेषा ओलांडली होती, रावण भेटला. आता प्रत्येक जण रावण वाटू लागला. हनुमानजी सुद्धा रावणच असतील असं तिला वाटतंय. परी हा वदतो श्रीराम कथा कपटी म्हणावे न हनुमंता मी देखते स्वप्न समजता त्याची सीता अनुवादे. पण सीतेनं भाव सांगितला, राम राम म्हणलंय, रामायण सांगितलंय. हा रावण नाही, कारण रावण सगळ्यात घाबरतो. कशाला? माणसाच्या अंगात अभिमानाचा रावण घुसला तर माणूस माणसाला राम राम करत, रामापासून दूर राहतो. त्याचं नाव रामायण, रावण. आणि रामायण सांगतो याचा अर्थ हा रावण नाही. सीता विचार कर. मद श्रीरामाचे नित्य ध्यान केले मी देखे स्वप्न रामदूताचे आगमन सर्वता जाण घडेना. मी सतत रामाचं चिंतन करते म्हणून मला रामदूत आलाय असं वाटतंय. चिंता घेऊन बघू लागली, मी झोपीत आहे का जागी आहे. दुर्गम दुर्गम लंका पुराण दुर्धर सागर
असे वनास्ती दुस्तर केवी वानर प्रवेशला. महाराज, कल्पना करण्याच्या पलीकडचा विषय, दुर्गम अशा प्रकारची लंका आहे, वाऱ्याला सजा होत होती, अशा प्रकारचा रावणाचा बंदोबस्त आहे, एवढा मोठा समुद्र आहे, पलीकडे एवढी मोठी पर्वत, एवढं मोठं अंतर आहे, आणि एक छोटी अंगठी आली आहे, आणि एवढं छोटं वानरानं जावं या फांदीवरून त्या फांदीवर. वानराची क्षमता किती आणि ते आलंय केवढ्या लांब, यामुळं ते खरं वाटणार नाही, अशा प्रकारचा विचार. रावण राणीवासात अशोकवनाती मुक्त तेथे प्रवेशला रामदूत हा सत्यार्थ घडेना. आणि अशोकवन हे गुप्त आहे, रावणाच्या राणीवसात आहे, त्यामुळं अशोकवनात प्रत्येकाला प्रवेश नाही. झाडाचं पाला खाणारं वानर, कुत्रे मागे लागले तर वानराला पळायचं सुचरत नाही. ती वानर राक्षसाच्या नगरीत येत आहे, ही शक्य नाही असं सीतेला वाटतंय, पण काय होतं ऐका. जरी मी हे माणूस स्वप्न, जरी हे मी माणूस स्वप्न, तरी मी आई सावधान. वा. नाही निद्रा नाही स्वप्न भान, सत्य माग मन वानर. होय, मी जर स्वप्न म्हणावतो म्हणली मी जागी आहे, वानर पुढे उड्या मारायले, आणि खरंच यानं रामायण सांगितलंय, काय करावं विचार करते. श्रीराम कथा वादता धन्य धन्य हा श्रीराम भक्त, माझे निभाग्य हनुमंताला सिद्धार्थ कैवारी. मला शंकाच घ्यायची नाही, जो राम राम म्हणतो ना, रामायणावर ज्याची श्रद्धा आहे ना, त्याच्यावर शंका घ्यायची नाही. जय श्रीराम म्हणून जो भाषणाची सुरुवात करतो ना, तो भ्रष्टाचारी असू शकत नाही. ज्याचं आचरण श्रेष्ठ आहे तो भ्रष्ट असू शकत नाही, आणि जो भ्रष्ट आहे त्याला राम आवडत नाही. एकदम स्पष्ट आहे बरं का. राम आवडतो तो भ्रष्ट नाही, आणि भ्रष्टाला राम आवडत नाही. आणि ज्यानं रामायण सांगितलंय त्याला कपटी म्हणणं चुकीचं आहे. सीता तर्क काढतात. मिथ्ये म्हणा नवे हनुमंता, जो बोलले ते सत्य वार्ता, याची पूर्ववर्ता कुस्वार्ता या पाशी. हनुमंताला खोटं म्हणायचंच नाही म्हणले, मग आणखी जास्त खरं विचारायचं. वापरते, रामायण विचारतीये, रामाचं स्वरूपाचं वर्णन पुढच्या अध्यायात येणार. सीता कुशल वृत्तांत सत्य सांगेल हनुमंत, तया कथेचा कथार्थ मुख्य मोक्षार्थ मोक्षा. नाथ महाराजांनी सांगितलं, संवाद त्या दोघांचा आहे, उतार आपला आहे. फायदा आपला असेल तर आपण यावं ना म्हणत, आपुली या हिता जो असे जागत. आपण मुमुक्षु आहोत. मुमुक्षु कोणाला म्हणावं? ज्याचा उद्धार झाला नाही, उद्धाराची ज्याची अपेक्षा आहे, आणि त्यानं रामकथेला सावधपणे यावं, कारण राम ऐकल्यानंतर रामच मिळतो. राम म्हणता राम होण्याची शक्यता नाही, रामच होतो. त्यामुळे रामायणाला यावं. श्रोते दिलेले अवधान करता होय चैतन्य घन, श्रोते कथेची निज जीवन एका जनार्दन कृपा. एका जनार्दन स्वामी कृपाळू आहे, आणि श्रोते कथेचं जीवन आहे. जसं झाडाला पाणी लागलं, पाणी असलं की झाड प्रफुल्लित राहतं, श्रोते असले की वक्ता प्रफुल्लित राहतो, वाचक प्रफुल्लित राहतो, आणि कथेमध्ये एक वेगळं चैतन्य राहतं. त्यामुळं श्रोते हे भांडवल आहे बरं का, आणि कथेचे मालक श्रोते असतात असं सांगतात. एका जनार्दनी शरण सीताराम सीता मारुती संभाषण, हे गोड रामायण रामायण श्रोते सावधान मग द्यावे. श्रोत्यांनी एवढंच करावं, फक्त माझ्याकडे लक्ष द्यावं. माऊलींनी बी तेच सांगितलं, मग सर्व सुखाची पात्र होई जे. अर्ध सुख देत नाही म्हणजे, भरपूर देत नाही, जेवढं जगात आहे तेवढं देतो, कारण ताब्यात जगन्नाथ येतो. लक्ष माझ्याकडे दिलं तर एकनाथ महाराज ते सांगतात, माऊली तेच सांगतात. वास्ती श्री भावार्थ रामायण सुंदर कांडे का कारट्या काय, सीता हनुमान दर्शन नाम एकादशाध्याय घोडा. श्रीकृष्णार्पण नमस्तु. हरे नमा पुंडलिक वर्ण हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. जगत नारायण महाराज की जय. संगमेश्वर भगवान की जय. दिंडीत रामायण ठेवला त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. वारकरी संप्रदायाची परंपरा रामायणाशिवाय अपूर्ण आहे.
त्यामुळं आणि तुमच्यामुळं आम्हाला लाभ झाला. सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. रामकृष्ण हरी. असं आहे. आता विश्वात